जगदंब जगदंब फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांचं आज आहे माऊलींची आळंदीची एकादशी आणि आता आपण आपल्या व्हिडिओची आजची सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, आता आपण करत आहोत खिचडी आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे नाशिक अहमदनगर साईडची खिचडी. तर कशी करतात, शक्यतो कुकरमध्येच करतात, परंतु माझ्याकडे आहे मातीचं भांडं आणि म्हटलं चला मग तुमच्यासोबत आता मी ही रेसिपी शेअर करत आहे. तर हे पाहू शकता, हे आहे आपलं छान असं मातीचं भांडं जे मी तापायला ठेवलेलं आहे. इथे मी घेतलेला आहे एक बारीक चिरून कांदा, शेंगादाणे, इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे, मी एकच टाकणार आहे, दोन नाही टाकणार आहे. इथे मी कढीपत्ता घेतला आहे, इथे टोमॅटो घेतले आहे आणि हो, आज मी खिचडी करणार आहे पावट्याची. तर इथं आहे बटाटे, पावटा आणि फ्लावर. हे मी उकडून घेतलेलं आहे मीठ टाकून आणि याचं पाणी टाकून दिलेलं आहे, कारण की फ्लावरमध्ये तुम्हाला माहिती आहे आळ्या वगैरे काही पण असतात. आणि इथे पहा साबुदाणा आणि अण्णांची खिचडी एकादशी आहे ना, तर त्यासाठी मी इथं हिरवी मिरची आणि बटाट्याचे हे करून ठेवलेले आहेत, चिरून वगैरे ठेवले आहेत. आणि मी पहा आज काय करणार आहे, तर हे पाहू शकता, ते आळंदीला गेलते ना तेव्हा त्यांना स्नॅक्स दिलेलं होतं ते. आणि इथे पाहू शकता मी आज ही खिचडी करणार आहे, बारीक साबुदाण्याची खिचडी करणार आहे. तर कोणी कोणी खाल्लेली आहे अशी छोट्या, आम्ही लहानपणी खायचो, मला फार आवडायची अशी बारीक साबुदाण्याची खिचडी. पहा किती सुंदर, एवढा साबुदाणा भिजत टाकलाय. हा आता अन्न तर थोडीच खातील, परंतु अन्वी आणि अन्वीचे पप्पा दोघंही त्याच्यासोबत खातील त्यांच्यासोबत, म्हणून मग मी थोडा जास्तच भिजवलेला आहे साबुदाणा. तर इकडे मी आता काय फ्रेंड्स, इकडे काय घेतलेलं आहे, इकडे मी घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण आणि हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या आहेत. कोथिंबीर आपली संपली म्हणून थोड्या काड्या होत्या ना, ते मी घेतलेल्या आहेत. आता हा मी टेचून घेते असा. तुमच्यासोबत मी आता फ्रेंड्स शेअर करते. आता भांडं पण छान तापलेलं आहे आपलं, सुंदर असं. आता ना फ्रेंड्स, याच्यामध्ये मी असं तेल टाकते. दोन चमचे छान तेल टाकते. आता आहे ना फ्रेंड्स, ही आपण खिचडीची नेक्स्ट स्टोरी आहे छान अशी मस्तपैकी मी तुमच्यासोबत शेअर करते. प्रत्येक आपण पदार्थ बनवतो ना, तर प्रत्येक पदार्थाची नाही म्हणता येणार, पण काही ना काही पदार्थांची अशी स्टोरी असते. तर मी ना असं तुम्हाला फार बोर नाही करत, पण मी ती स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते. आता याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, याच्यामध्ये पाणी होतं म्हणून ते असं झालं त्याचं कुटाणा. आता तर काही हरकत नाही, पूर्ण पाणी प्रत्येक भांड्यामध्ये ना गरम करायच्या आधी ना, काही तेल टाकायच्या आधी ना ते भांडं पूर्णपणे थंड करायचं असतं. त्याच्यामध्ये पाणी असेल ना तर त्या अंगावरती उडतं. आता एक ठीक आहे, मातीचे भांडे म्हणून इतकं काही नाही आहे, परंतु बाकीचं स्टीलचं वगैरे असं ना तर आपल्या अंगावरतीच उडालं असतं ते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, आता मोहरी छान तडतडली आहे. आता मी याच्यामध्ये ना कांदा टाकते. कांदा थोडासा परतून झाला की शेंगदाणे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा. तर फ्रेंड्स, माझी ना खिचडीची स्टोरी अशी आहे ना, माझी एक ना लहानपणी मैत्रीण होती एक अमृता नावाची. तर त्यांच्या घरी ना गिरणी होती आणि तिची ना मम्मी म्हणजे तिची बहीण ना रोज संध्याकाळी स्वयंपाक करायची आणि मी तिच्याकडे ना खेळायला जायची लहानपणी असताना. आणि ना त्यांच्या घरी ना चुलीवरती स्वयंपाक चालायचा. संध्याकाळी तिची बहिणी ना रोज स्वयंपाक करायची, तर ते ना खिचडी भात करायचे. तर नगर भागामध्ये याला ना खिचडी भात म्हणतात. अशी खिचडी जी करतो आपण ते चुलीवरतीच करायची पातेल्यामध्ये खिचडी भात. तर ती काय काय, आणि मग ती आहे ना मला आवडायची ना, म्हणून मी त्यांच्या घरी ना रोज खिचडी भात खायचे. म्हणजे ना मला आठवतं तसं ना, मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जाईल ना तेव्हा तेव्हा मी खिचडी भात खायची. आता याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकले, शेंगादाणे टाकले, हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकला आहे आणि आता इथं आपलं टेचून घेतलेलं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ना, ती आता मी याच्यामध्ये टाकत आहे. पाहू शकता आता याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी आहे ना रोज डेली थोडीशी आहे ना, आम्ही दोघीजणी मिळून, म्हणजे माझी मैत्रीण आणि मी, ती त्यांच्या घरी बारकी बहीण, म्हणजे ती बारकी बहीण होती घरातली आणि तिची मोठी बहीण स्वयंपाक करायची. आणि मग ती बारकी असायची ना, मग आम्ही दोघी एकत्र ना रोज एक प्लेट ना दोघींमध्ये मिळून खिचडी भात खायचो. आम्हाला इतका छान वास यायचा ना, आणि ती गरम गरम पातेल्यातली खिचडी झालेली अशी ओली ओली असते ना, अशी ती खिचडी पातेल्यातली डायरेक्ट खायचो. तर ही त्याचं मिनी व्हर्जन म्हणा. आता इथं फ्लावर आहे, बटाटे आहेत, पावटा आहे, जो मी थोडंसं शिजवून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकत आहे. आणि याच्यामध्ये गाजर टाकलं तरी पण चालतं, शिमला मिरची, तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स टाकले तरी पण चालतात, परंतु अशी खिचडी ना खूप छान लागते. हे पाहू शकता तुम्ही. आता हे छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं मस्तपैकी. याच्यावर आपटायचं नाही, तर फुटून जातं ते.
आणि अशी ती स्टोरी होती की मी ना त्यांच्या घरी रोज म्हणजे रोज डेली जेव्हा मी जाईल ना तेव्हा त्यांच्या घरी मी ती खिचडी खायची, खिचडी भात म्हणतो आपण त्याला, ती खायचं म्हणजे खायचीच मी. मला फार आवडायचा त्यांचा तो खिचडी भात. आणि अशी ती स्टोरी होती. आणि हे पाहू शकता तुम्ही. आणि तुम्ही अशी कधी खिचडी खाल्ली का? नगर नाशिक भागामध्ये ना जळगावच्या साईडला पण करत असतील, पण आमच्या इकडे ना अशी करतात पहा खिचडी. पातेल्यामध्ये, कढईमध्ये किंवा मग कुकरमध्ये करतात. पण ही अशी शेंगादाणे, बटाटे, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता सगळं काही टाकून आणि खूप सुंदर लागते. याच्यासोबत कढी असेल ना तर काही विचारूच नको, मस्तच कॉम्बिनेशन. आता आहे ना फ्रेंड्स, मी याच्यामध्ये ना हे बा बेसिक मसाले ॲड करते. तर आज एकादशी आहे म्हणून हरिपाठ लावलेला आहे मी टी व्हीला, त्याचाच तुम्हाला आवाज येत असेल. तर हळद टाकलेली आहे, आपला घरगुती जो काळा मसाला असतो ना नेहमी आपण बनवतो तो टाकलेला आहे, किंचितसा मी लाल मसाला टाकते. परंतु मी याच्यामध्ये ना आता घरकुल मटन मसाला टाकणार आहे. नाही टाकला तरी पण चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हो, मला आहे ना माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये म्हणा किंवा कशामध्ये पण आहे ना मला हिंगाची प्रचंड आवड आहे. मी हिंग आहे ना फार यूज करते कशामध्ये पण. आणि हे पहा अशा प्रकारे हिंग टाकायचा. आणि आज माझा मेनू आहे जेवणाचा, तोही तुम्हाला सांगते. दुपारच्या 4 पोळ्या शिल्लक आहेत, भाजी तर काही नाही आहे. का तर अन्वीचे पप्पा, अन्वीचा कझिन वगैरे ते सगळेजण गेले ते आज मॅगडीमध्ये बर्गर खायला. ज्ञानेश, अन्वीचे काका आणि अन्वीचे पप्पा असे 4 जण मिळून गेले ते बर्गर खायला मॅगडीमध्ये. मग त्याच्यामुळे मी आणि आमच्या आईच होतो जेवायला. अण्णांची ते आहे उपवास, त्याच्यामुळे मग मी केलं तर दुपारी कुरड्यांचा भुगा असतो ना, आपल्या कुरड्या ज्या असतात ना त्या भिजायला टाकून त्यांची भाजी असते ना ती बनवली होती दोघींपुरतीच. आणि चपात्या होत्या. आणि मग आता भाजी तर काही शिल्लक नाही, बघू आता सोबत तरी खाता येईल दुधासोबत वगैरे. तर हे पहा अशा प्रकारे आता झालेले आहे आपले, छान असं परतवलेलं आहे. आता याच्यामध्ये एक तर तुम्ही ना तांदूळ कुठलाही यूज करायला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही ना इंद्रायणी तांदूळ खातो म्हणून मी आता याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ टाकते. नाही तर तुम्ही कुठलाही तांदूळ, आता माझ्या मैत्रिणीच्या घरी तर आम्ही तर रेशनचा तांदूळच ते टाकायचे, त्याच्यामध्ये रेशनचा तांदूळच खायचे. परंतु कुपनचा तांदूळ असतो ना तोच टाकायचे. परंतु आता माझ्याकडे तो नाही आहे, तर मी आता टाकते इंद्रायणी आपला जो आहे तो. माझ्याकडे बासुमती पण आहे पण तो नाही छान लागणार, असा चिकट जो भात असतो ना तोच चांगला लागतो. मग मी इंद्रायणी टाकते. आता मी तांदूळ आणते, मी धुतलेच नाहीत. ते पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, असे तांदूळ आहेत आपले, इंद्रायणी तांदूळ आहेत. आणि हे मुगाची डाळ आहेत. इंद्रायणी तांदूळ ना फ्रेंड्स आम्ही ना 50 किलो तांदूळ घेतो. आमचे जे दूधवाले आहेत ना ते मावळचे आहेत आणि त्यांच्या घरी हा तांदूळ पिकतो इंद्रायणी. तर आम्ही ना रोज डेली इंद्रायणी तांदूळच खातो. आणि आमच्या घरातल्यांना पण आता सवय लागली. हे पाहू शकता असा इंद्रायणी तांदूळ असतो, त्यांच्या घरीच पिकतो. मग आम्ही ना 50 किलो माझ्या दिरांकडे 50 किलो आमच्याकडे, असं 1 टन आम्ही तांदूळ घेतो. आता हे धुवून घेते मी आणि पावडर लावून ठेवतो, मग टिकतात. हे पहा फ्रेंड्स, आता मी ना याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहेत. आता मी याला हलवते छान असं. मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये, तरी पण चवीनुसार पुन्हा एकदा मीठ वगैरे मी पाहणार. आणि हे तुम्ही पाहू शकता. आता मी अशा प्रकारे तांदूळ आता ह्याच्यामध्ये छान असं हिट करून घेते. आले आई. तर फ्रेंड्स, ही खिचडी भाताची स्टोरी आहे ना, ही अशी मी सांगितली तुम्हाला, जी माझ्या मैत्रिणीच्या घरी मी अशी खायची. आणि पण याची अजून एक स्टोरी आहे, म्हणजे भातासोबतच्या खूप साऱ्या स्टोऱ्या तुम्हाला ऐकायला मिळतील. तर ही जी खिचडी भात आहे ना तो काही मी असा म्हणजे खूप मोठी झाल्यावरती शिकलेली नाही आहे. तर खिचडी भाताची ही जी रेसिपी आहे ना, तर आम्ही ना लहानपणी खेळायचो. आम्ही लहानपणी अशी चूल करायचो आणि मग एकाच्या घरातून तांदूळ आणायचे, एकाच्या घरातून डाळ आणायचे, एकाच्या घरातून तेल आणायचे, एकाच्या घरातून भाज्या आणायच्या. आणि मग आम्ही ना असं बाहेर खेळता खेळता ना आम्ही असं खिचडी भात करायचो. तर मग अशी खिचडी भाताची स्टोरी आहे की आम्ही ना लहानपणी खेळत असताना पण आम्ही ना ही असा खिचडी भात बनवायचो. सगळ्या कोणी व्हेजिटेबल्स आणायचं, कोणी तांदूळ आणायचं, कोणी काही आणायचं एका जणांनी, आणि किंवा प्रत्येकाच्या घरातून सगळं काही आणायचं, थोडं थोडं आणायचं. आणि मग आम्ही सगळं चुलीवर चूल मांडायचो गल्लीमध्ये आमच्या, आणि गल्लीमध्येच आम्ही असं खिचडी भात बनवायचो. तर अशी पण त्याची एक स्टोरी आहे खिचडी भाताची या. तर तिथून पण मी हा खिचडी भात आता शिकलेली आहे आणि खूप यम्मी लागतो. म्हणजे चुलीवरचा तर काही विचारायलाच नको, इतका सुंदर असा लागतो. आणि आमच्या लहानपणी ना आम्ही असं गल्लीमध्ये सगळे एकत्र येऊन ना खूप वेळा बनवायचं असं खिचडी भात चुलीवरती. आणि फार मजा यायची खायला, आणि सगळे मिळून मग तो खायचो आम्ही. सगळे मुलं मुली सगळे मिळून एकत्र मग खिचडी भात बनवायचो, खायचो गल्लीमध्ये, फार मजा यायची. अशी पण एक स्टोरी आहे. आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी साबुदाण्याची खिचडी तुम्हाला दाखवते. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता मी याच्यामध्ये ना छान आपला तांदूळ पण छान असं शिजलेला आहे. आता पाणी तोपर्यंत गरम होईल आणि मग असं टाकायचं.
किंवा मग ना आम्ही कोणाच्या घरी पण बनवायचो असं एकमेकांच्या घरी खिचडी. तर एकंदरीत नगर नाशिक भागामध्ये ना खिचडी हा प्रकार फार फेमस आहे. म्हणजे झटपट आणि छान असा होणारा प्रकार आहे हा. तर आता हे पहा मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि झाकून ठेवायचं. झाली आपली खिचडी रेडी. हे पहा आता याला मी झाकून ठेवणार. हा गॅस मी बंद करते. घाई नसती करायची स्वयंपाक करताना. हळूहळू भले गॅस थोड्या वेळ 5 मिनिटं चालू राहिला तरी चालेल, परंतु घाई नाही करायची. आणि मग ह्या स्टेजवरती ना चेक करायचं आपल्या ह्याच्यात मीठ वगैरे सगळं काही बरोबर आहे का, तिखट आपल्याला जसं हवं आहे तसं हवं आहे का, आणि मग झाकून ठेवायचं बारीक गॅस करून छान प्रकारे. आणि वरून वाटलं तुम्ही गावरण तुपही असं सोडू शकता, जेणेकरून खिचडी खूप सुंदर होते. तिकडे पाहू शकता तुम्ही. इकडे आपली आता मी खिचडी केलेली आहे, ही भाताची खिचडी आहे. हे पहा कशा प्रकारे त्याला छान उकळी आलेली आहे. आणि इकडे आपली साबुदाण्याची खिचडी आहे. तर तुम्ही कशा प्रकारे करता सांगा. मी आता इथं गावरण तूप टाकलेलं आहे, तेलामध्ये नाही करत आहे. आणि इकडे असे बटाटे चिरून घेतलेले आहेत, हिरवी मिरची आणि बटाटे, कच्चेच बटाटे आहेत. हे उकडूनही बटाट्याच्या फोडी तुम्ही करू शकता, परंतु आता मी पाण्यामध्ये बटाटे उकडून त्याचे काप करून अशी मिरची टाकलेली आहे. आणि हे तूप आहे. तुम्ही तेलामध्ये पण करू शकता, पण तेलामध्येही करू शकता कोणत्याही, मग तुपामध्येही करू शकता. तुपामध्ये जास्त मऊ होते, तूप नसेल तर तेल वापरायचं. आणि याच्यामध्ये ना किंचित आता मीठ टाकायचं ह्या खिचडीमध्ये, जेणेकरून बटाट्याला मीठ लागतं, छान असा बटाटा शिजला जातो. हे पाहू शकता असं किंचित असं मीठ भुरभुरायचं याच्यावरती. आणि मग काय करायचं, आपला साबुदाणा घ्यायचा. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा घ्यायचा. आता याला वेगळा उलताना आहे, आता याला वेगळा आहे. त्या बेसिक गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला सांगते. आता याच्यामध्येच मी आहे ना ह्या साबुदाणा, आता या बटाट्याला जेवढं मीठ पाहिजे होतं तेवढं किंचितचं मीठ मी टाकलेलं आहे. आता आपल्याला पाहिजे नाही साबुदाण्याला मीठ. आता हा साबुदाणा छान भिजलेला आहे. आता या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ असं मी टाकून घेऊन याला मस्तपैकी मिक्स करते. फ्रेंड्स पाहू शकता. आता हे बटाटे ना थोडीशी वाफ येऊ द्यायची याला, असं नाहीतर फार नाही तर खाली लागतात बटाटे, त्याच्यामुळे थोड्या वेळा असं झाकून ठेवायचं त्याला. तोपर्यंत आपली हे साबुदाण्याला किती मीठ हवं आहे ना तेवढं मीठ आता याच्यामध्ये टाकून घेते मी याच्यामध्ये. आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये मीठ नाही ठेवा, मिठाला ना पाणी सुटतं मग प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये असं मीठ ठेवते. आता याला लागन तेवढं मीठ असं मी टाकून घेते याच्यावरतीच असं. आणि किती साबुदाणा टाकायचं त्या अंदाजानुसार बघते मी. आणि याच्या शेंगदाण्याचा कूट, साबुदाण्याच्या खिचडीसाठी नेहमी आहे ना शेंगदाण्याचा मोठा कूट बनवायचा असतो. तर मी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये शेंगदाण्याचा कूट, बारीक कूट, मोठा कूट बनवून ठेवत असते. त्याच्यामुळे माझ्याकडे आहे ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट, परंतु खिचडीसाठी मोठा शेंगदाण्याचा कूट लागतो. बारीक कूट असला तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु मोठ्या कुटाने शेंगदाण्याची खिचडी जास्त छान होते. पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे मी आता टाकते याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट. आणि शेंगदाण्याचा कूट थोडा जास्तच लागतो, त्याच्यामुळे काही नाही. आणि ठीक आहे, खिचडी काय आपण नेहमी बनवत नाही, त्याच्या शेंगदाण्याचं कूट टाकलं तर काही हरकत नाही. मी टाकलेला आहे एवढा, बघू शकता. लागला तर मी अजूनही टाकणार आहे. आता इथला बटाटा आहे ना वाफून द्यायचा, छान शिजू द्यायचा. अशी त्याची वाफ येईल, मग बटाटा छान शिजेल आणि मग त्याच्यामध्ये ते टाकायचं. हे पहा असं बटाटा शिजला की नाही असं पाहायचं असं, त्याच्यामध्ये उलताना घालून असं शिजला की असं उलताना आल्लात गेलं की. आता हे पहा मी जबरदस्तीने टाकते याच्यात उलताना याचा अर्थ शिजलेलं नाही. परत त्याला थोड्या वेळ आणखीन झाकून ठेवायचं, पण लक्ष द्यायचं कारण बटाटा लगेच खाली लागतो. तोपर्यंत याला छान असं हलवून घ्यायचं, खालीच मिक्स करून घ्यायचं. तुम्ही वर पण टाकू शकता, असं काही नाही, खालीच टाकायचं. खिचडी तुम्ही पाहू शकता. याला एकदा उघडून मी अशी हलवलेली आहे, अशी होत आहे आपली खिचडी. तर एकदा त्याला हलवलेली आहे. त्याच्यावरती मी काही घरकुल मसाला वगैरे काही नाही टाकला, का तर मला वाटलं की खूप तिखट होईल म्हणून मी त्याच्यात काहीच ॲड नाही केलं. बाकी वरचं काही नाही, सिंपल अशी आहे. आता इकडे आपला बटाटा शिजला असेल फ्रेंड, आता पाहू शकतो आपण. हे पहा आता आपला हा बटाटा शिजला असेल. हा आता ना हा बटाटा एकदा हलवायचा, त्यामध्ये केस गेला काय. हे पहा लगेच बघितलं नाही ना असं खाली लागतो, तरी हा अजून जास्त लागलेलं नाही, परंतु लागतोच खाली.
बटाटा हा अशी चीज आहे ना की खाली लागतो म्हणजे लागतो. छान शिजलेला आहे आपला बटाटा. हे पहा छान आल्लाद ते लगेच जात आहेत त्याच्यामध्ये उलताना. आता त्याच्यामध्ये ना खिचडी टाकायचं बाहेर रॉकेट सायन्स नाही आहे. सिम्पल असं द्यायचं टाकून खिचडी. तुम्हाला किती पाहिजे तेवढी टाकायची आणि हलवायची गरा 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 त्याला. पाहू शकतो तुम्ही अशी त्याला हलवायची लगेच. हे पहा तर एवढी बास होईल मला वाटतं. खिचडी जास्तच होईल जरा. त्याच्यामुळे मी अशी एवढी खिचडी ना आता ठेवलेली आहे. अन्वीच्या डब्याला आहे ना उद्याच्याला किंवा तिला मी अशीच करून दिली खिचडी. तिला आवडते म्हणून. तर एवढी साबुदाण्याची खिचडी नाही करत मी. एवढी करते ह्या तिघांना म्हणजे बास होईल. म्हणजे मेन तर अण्णांनाच खायचे. दोघं तर निमित्त आहेत. त्याला थोडंसं अजून शेंगदाण्याचं कूट मी टाकते. तर पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारे झालेली आहे खिचडी. याला ना मला वाटतं थोडीशी कोरडी पडलेली आहे तर त्याला थोडंसं आणखीन तूप टाकायचं. पाहू शकता तुम्ही असं थोडंसं असे तूप याच्यामध्ये आणखीन टाकायचं. खूप जास्त पण तेलकट नाही बनवायची पण त्यातल्या त्यात ठीक आहे. हे पाहू शकता तुम्ही आता आपली छान मोकळी अशी छान फडफडीत आता होईल. याला थोड्या वेळ झाकून ठेवायची. त्याला छान अशी शिजू द्यायची आणि मग तयार आहे खाण्यासाठी आपली रेडी अशी छान अशी साबुदाण्याची खिचडी. तर आज तुम्हाला 2 रेसिपी दाखवल्या मी. आपली तांदळाची पण खिचडी आणि साबुदाण्याची खिचडी. अशी 2x2 खिचडीच बघा आपल्या रेडी आहेत इकडे आणि इकडे. पण मी हलवते जराशी. फार नाही हलवायची याला सारखं सारखं पण मी हलवते तुम्हाला दाखवते. त्याला मी झाकून ठेवते आणि यालाही मी आता झाकून ठेवते. त्याच्यामध्ये तुम्ही जिरे पण टाकू शकता. जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. पण आमच्याकडे ना कोथिंबीर खात नाही म्हणून आम्ही नाही टाकत. आम्ही फक्त ना जिरे टाकले तर टाकले तर नाही टाकत मी शक्यतो. मी अशा प्रकारे दोन्ही झाकून ठेवते आता होतील. आपला असं देवाचा दिवा पण लागलेला आहे. देवांचं छान छान मस्त मस्त धूप वगैरे लावलेली आहे छान छान. आम्ही दत्तात्रयाची प्रतिही असे पंचप्राण दोन्ही ठेऊ चरणावरून शब्द बोलो मी तोही. हे पाहू शकता तुम्ही. आता मी ना अशा मॅट आणलेल्या आहेत गरम पदार्थांसाठी. त्याविषयी तुम्ही माझ्या शॉपिंगचा व्हिडिओ पाहिला असेल. सॅटर्डेला जो मी शॉपिंग करायला गेले तर आपला मागचाच व्हिडिओ आहे तो. तर अशा मी मॅट आणलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही. कशा आहेत छान आहेत ना. थँक्यू ना. उघडून बघूयात. आपली खिचडी रेडी झाली असेल. इकडे साबुदाण्याची रेडी झाली असेल आणि आपली इकडची रेडी झाली असेल. तर आता मी छान अशी याला हलवून घेते. त्याला सांडशी निपडून दोन्ही हाताने मला हलवावं लागेल. त्यासाठी मी आता थोडासा कॅमेरा ऑफ करते आणि मग हलवून तुम्हाला दाखवते. फक्त फ्रेंड्स अशा प्रकारे लिंबू आहे, साखर टाकून दही आहे आणि खिचडी आहे आणि अन्वी इकडे अशी पसरलेली आहे आणि मोबाईलवरती तुटून पडलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खात आहेत. अण्णा हाय करा ना. आज काय कशाची आणि अण्णा आहेत ना आत्ताच वारीला जाऊन आलेत आहे ना. पंढरपूरची वारी चालत गेले ते अण्णा चालत आलेत. आता अण्णा एकादशी सोडत आहेत. आज आळंदीला गेले ते अण्णा आणि आज अण्णांची एकादशी आहे. तर अण्णा आता फराळाचं करत आहेत. तर चला हे पाहू शकता. आता आपण इकडे पाहूयात. आता ओ अण्णा काहीतरी सांगत आहेत. हां मी म्हणतो रामकृष्ण हरी. आता आमची सोनपाणी खिचडी बनवली. 1 नंबर बनवली. रोज जी खातो ना एखाद्या दरवर्षी 15 आज वेगळी दिसते मला. बारके साबुदाण्याची. हा मला काय म्हणायचं आहे तिला विचारायचं आहे की तयार कधी झाली ती बारक्या साबुदाण्याची खिचडी आहे. हा बरोबर ना. तर फ्रेंड्स रेडी आहे पाहू शकता आपली साबुदाण्याची सुंदर अशी खिचडी एकदम मस्त झालेली आहे. आणि इकडे मी आत्ताच तूप सोडून घेतलेलं आहे आपल्या ह्या भाताला. असं छान प्रकारे वरून तुम्ही कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून ही
कोणी तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता. मस्तपैकी ओलं खोबरं किसून टाकायचं, लिंबू द्यायचं, एक पापड द्यायचा तांदळाचा किंवा आपला कुठलाही पापड तुम्ही भाजून देऊ शकता. आणि सोबत तुम्ही कढी पण करू शकता, ताकही देऊ शकता, कोशिंबीरही देऊ शकता. आणि सुंदर असा आपला पावट्याचा खिचडी भात रेडी आहे. पावटा नसेल तर सिंपल मटार वगैरे टाकून केला तरी चालतो. आणि अशा प्रकारे आपला छान असा मेनू आजचा तयार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा मेनू नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट्स. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.